प्रेमसंबंधात कटुता निर्माण झाल्यामुळे तसेच केंद्र किन्होळा येथील अँब्युलन्स ड्रायव्हरच्या विरोधात दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून आमरण उपोषण करणार म्हणून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला आरोपीस अटक करून न्याय मिळण्याची मागणी। दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी ब्रह्मपुरी शिवारात प्रियशी ज्योत्स्ना राहुल कुटे हिनं फोन करून बुलढाणा येथे मला बोलावून घेतले। बुलढाणा येथे पोहोचल्यावर आम्ही लग्न मंदिरात जाऊन मित्रपरिवारासमक्ष लग्न केले। तदनंतर संध्याकाळी 5:45 तिला सोडण्यासाठी ब्रह्मपुरी येथे गेलो असता आंभोरे यांच्या शेताजवळ ज्योत्स्ना हिला फोन आला म्हणून ती माझ्या मोटरसायकलवरून उतरून फोन बोलत पुढे जात असताना रॉडच्या बाजूला अज्ञात 2 आरोपी व समाधान विठोबा आंभोरे हे त्या ठिकाणी आले व क्षणाचाही विचार न करता लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला। तसेच इतर 2 अज्ञात इसमांनी काढ्या व पाईप लाथाबुक्क्यांनी खाली पाडून फिर्यादीस मारहाण केली। याशिवाय त्यांची प्रियसी यांना सुद्धा त्यांच्या लाथासह मारहाण केली व फिर्यादीस मरणोअवस्थेत सोडून पळून गेले। शुद्धीवर आल्यावर फिर्यादी पोलीस स्टेशन चिखली येथे रिपोर्ट देण्यास गेले असता मेडिकल होऊन गैर अर्जदार ज्योत्स्ना राहुल कुटे व समाधान विठोबा आंभोरे व इतर अज्ञात 2 त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे। आरोपीस त्वरित अटक करण्यात येऊन न्याय देण्यात यावा अशी फिर्यादी यांची मागणी आहे। मारण सोडू नये माझ्यावर माझ्या प्रियसीकडून 7/2/2026 रोजी जीवघेणा हल्ला झालेला आहे। मी दिनांक 9/2/2026 रोजी त्यांच्या भाऊ आहे समाधान विठोबा आंभोरे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आहेत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर त्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार होतो। मी उपोषणाला बसणार नाही म्हणून आणि मी त्यांच्या बहिणीशी मित्रपरिवाराच्या समक्ष मंदिरात बुलढाणा येथे लग्न केल्यामुळे त्या रागातून त्यांनी व त्यांच्या बहिणीने कट कारस्थान रचून मला ब्रह्मपुरी शिवारात सायंकाळी 5:45च्या सुमारास जीवघेणा हल्ला करून मारहाण केलेली आहे। त्यांच्या बहिणीला तुला बोलवलं होतं का तू स्वतः गेलता? नाही, त्यांच्या बहिणीचा मला त्या दिवशी 12ला पहिला फोन आला होता। त्यानंतर त्यांनी परत मला कमीत कमी 5 ते 10 वेळेस फोन केला होता की आपल्याला लग्न करायचं म्हणून ये म्हणून। मी परंतु पहिल्या फोनला गेलो नाही, परंतु परत फोन आल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेस मी सगळी घटना घडली सायंकाळी। त्यांनी किती लोक होते मारायसाठी? हे दोघं होते, बहीण भाऊ आणि अज्ञात 2 इसम होते। आणि तू मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली का? हो, पोलीस स्टेशनला मी रिपोर्ट दिलेला आहे 10 तारखेला। कोणत्या पोलीस स्टेशनला? चिखली पोलीस स्टेशनला, कारण घटना ब्रह्मपुरी येथे घडलेली होती त्यामुळे मी चिखली पोलीस स्टेशन। आणि तू राहणार कुठलचा होता? मी राहणार चांदोळचा आहे। हो का? तालुका जिल्हा बुलढाणा इथला। मग गुन्हा दाखल झाला का त्यांच्यावर? हो, गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर।